या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चे क्वेश्चन नंबर 5, 6, 7 सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 दिला आहे, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन सेट आणि डिफरंट सेट दिले आहे. सेट पी रिप्रेझेंट करतो पुणे, सेट एम रिप्रेझेंट करतो मध्य प्रदेश, सेट आय ला रिप्रेझेंट करतो इंदोर, सेट बी आहे इंडियासाठी आणि सेट एच दिला आहे महाराष्ट्रासाठी. आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वेन डायग्राम काढावी लागेल. वेन डायग्राम सुरुवात करताना सगळ्यात आधी युनिव्हर्सल सेट लिहू, जो आहे इंडिया, कारण जर चेक केलं तर इंडिया हा सगळ्यात मोठा आहे. नेक्स्ट मध्य प्रदेश आहे, म्हणून इंडियामध्ये येईल मध्य प्रदेश एक सिटी, आणि मध्य प्रदेशमध्ये कुठली सिटी येते? इंदोर, म्हणून इंदोरसाठी पण एक सेट लिहून घेतला. एक्झॅक्टली त्यानंतर कुठला येणार मग? महाराष्ट्र. सो दुसरा सेट आला एच, विच इज महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये कुठली सिटी येते? पुणे. सो इथं ही वेन डायग्राम कंप्लीट झाली आहे. वेन डायग्राम का काढली आपण? कारण याच्यावरून आपल्याला सबसेट फाइंड आउट करणं इझी पडेल. आता सबसेट म्हणजे काय असतं? सपोज हा एक मोठा पार्ट आहे आणि याच्यामधला जर आपण हा छोटा पार्ट बघितला तर हा छोटा पार्ट काय झाला? सबसेट. कोणाचा? ह्या मोठ्या सेटचा. सेम इथं पण चेक करणार आपण. जर सपोज आपण सुरुवात केली पी पासून, पी कोणाचा सबसेट येईल? सगळ्यात आधी तर एच, कारण हा मोठ्या एच सेटमध्ये हा पी आहे, म्हणून पी सबसेट ऑफ एच आलं. सेम पी हा बीचा पण सबसेट येईल, कारण बी तर युनिव्हर्सल सेट आहे, म्हणून पी सबसेट ऑफ बी आलं. एक्झॅक्ट जसं आपण पी साठी फाइंड आउट केलं तसंच आय साठी पण फाइंड आउट करणार. आय कोणाचा सबसेट येईल? एमचा, आणि आय बीचा पण सबसेट येईल, कारण इंदोर भारतमध्ये पण येते, इंदोर मध्य प्रदेशमध्ये पण येतं आणि इंडियामध्ये पण आहे. नेक्स्ट एच इज द सबसेट ऑफ बी आलं. यस, महाराष्ट्र बीचा पण सबसेट येईल आणि मध्य प्रदेश पण कोणाचा सबसेट राहील? बीचा. सो हे सबसेट रिलेशन आपण इथं लिहून घेतले. क्वेश्चन नंबर 5चा सेकंड क्वेश्चन आहे, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर द अबव सेट. ह्या सेटमधून युनिव्हर्सल सेट कुठला आहे? तर तो आहे इंडिया, म्हणून इथं लिहून घेऊ, बी इज द युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. त्याच्यात दिलेलं आहे, विच सेट नंबर्स कुड बी युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो. सेट ए दिला आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5, बी दिला आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, आणि सेट सी दिला आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात आधी आपण त्या सेटचे एलिमेंट लिहून घेऊ. स्टार्ट करू सेट ए पासून. सेट ए मध्ये कुठले एलिमेंट्स आहे? मल्टिपल ऑफ 5, म्हणून आलं 5, 10, 15 अँड सो ऑन. सेट बी मध्ये एलिमेंट्स येणार मल्टिपल ऑफ 7, सो 7, 14, 21 असे एलिमेंट्स आपण लिहून घेतले. सेट सी मध्ये एलिमेंट्स आहे मल्टिपल ऑफ 12, सो 12, 24, 36 अँड सो ऑन. सो जेव्हा आपण मल्टिपल ऑफ काहीतरी सांगितलं असेल तेव्हा सिम्पल त्याचा टेबल आपण त्याच्यात लिहिलेला आहे. सो इथं सेट ए, सेट बी आणि सेट सीचे एलिमेंट्स लिहून घेतले. फाइंड आउट करायचं आहे आपल्याला की या 3 सेटचा युनिव्हर्सल सेट कुठला असेल. स्टार्ट करून नॅचरल नंबर पासून. नॅचरल नंबर्सचा सेट कसा रिप्रेझेंट करतात? 1, 2, 3 अँड सो ऑन, बरोबर. आता चेक करा की सेट ए चे एलिमेंट्स नॅचरल नंबरमध्ये मिळतील. हो, कारण हा 5 कुठंतरी पुढे जाऊन आपल्याला मिळणार आहे, 10 कुठंतरी पुढे जाऊन मिळेल. तसंच सेट बीचे पण सगळे एलिमेंट्स याच्यात असतील आणि सेट सीचे पण सगळे एलिमेंट्स आपल्याला इथे मिळतील, म्हणून सेट एन हा काय झाला आहे? युनिव्हर्सल सेट. सेम पुढचा सेट आहे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे होल नंबरचा सेट. होल नंबरचा सेट रिप्रेझेंट करतात 0 पासून, सो 0, 1, 2, 3 अँड सो ऑन.
परत तुम्ही जर चेक केलं की सेट ए बी सीचे सगळे एलिमेंट्स आपल्याला W मध्ये मिळतील. पुढचा सेट आहे सेट आय, ज्याला म्हणतात इंटिजर सेट, ज्याच्यामध्ये असतो एक 0, त्याच्यानंतर 1 2 3 4 सो ऑन, आणि -1 -2 -3 सो ऑन असे एलिमेंट्स असतात. हा सुद्धा आपला सेट ए बी सीचा युनिव्हर्सल सेट बनेल. सो आन्सर येईल N, W and I, any of these set are universal set. सो हा क्वेश्चन इथं कम्प्लीट सॉल्व झाला आहे. क्वेश्चन नंबर 7, लेट ऑल स्टुडंट ऑफ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. सो युनिव्हर्सल सेट काय दिला आहे? U इक्वल टू ऑल द स्टुडंट्स ऑफ द क्लास. सो तुमच्या क्लासमध्ये जेवढे पण स्टुडंट आहेत ते आले युनिव्हर्सल सेटमध्ये. पुढचा क्वेश्चन वाचू. लेट सेट ए बी द स्टुडंट हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ. सेम लिहून घेऊ आपण मग. ए असे स्टुडंट्स आहे ज्यांनी एक्झाममध्ये 50%च्या अबव मार्क्स मिळवलेले आहेत. 50% किंवा त्याच्यावर जेवढे मार्क्स आहेत ते सगळ्या स्टुडंट्सला आपण कुठं लिहिलं? सेट ए मध्ये. आता ए कॉम्प्लिमेंट काय येणार मग? ए कॉम्प्लिमेंट काय असतं? असे एलिमेंट्स जे सेट ए मध्ये नाही पाहिजेत पण सेट यू मध्ये पाहिजेत. बरोबर. आता जर आपण असे स्टुडंट्स घेतले ज्यांनी एक्झाममध्ये 50% पेक्षा 50% पेक्षा कमी मार्क्स मिळवले आहेत, तर ते इथून नसेल, पण सेट यू मध्ये तर असतील. म्हणून ए कॉम्प्लिमेंट आले स्टुडंट हू सिक्युअर less than 50% marks in math, which is equal to A complement.